हॅलो नमस्ते फ्रेंड्स. आज आपण ना चाकवताची हाटवी भाजी करणार आहोत. हे चाकवत ना मी पाण्यात घातला होता अर्धा तास मीठ टाकून भिजायला आणि 4-5 पाण्याने धुवून घेतला आहे स्वच्छ. आता मी हा ना मिक्सरमधून बारीक करून घेते हा चाकवत. त्याबरोबर लागणारं साहित्य ते पण मिक्सरमधून बारीक करून घेते. शेंगदाणे घेतलेत मी, हिरवी मिरची, मीठ, 2 बेसन पिठाचे चमचे घेतलेत, लसूण, जिरे घेतलेत. आता हे शेंगदाणे ना हे सगळं वाटून झालं. शेंगदाणे थोडेसे आबडधोबड वाटायचे. हे सगळं आता मी मिक्सरमधून काढून घेते. आता मी हे सगळं बारीक करून घेतलं आहे. मिरची पण बारीक केली, सगळं वाटून बारीक केलं आणि चाकवत पण बारीक करून घेतलं आहे. मिक्सरमध्ये असं बारीक करून घ्यायचं अगोदर आणि नंतर आपण फोडणी देऊया ह्याला. आपण हे 2 चमचे तेल टाकूया. त्यात मोहरी टाकूया सुरुवातीला, नंतर जिरे टाकू, हळद टाकू, हिंग टाकूया. गॅस बारीक करूया. त्यात लसूण टाकू आपण किसून. फोडणी आपल्याला बारीक गॅसवरच करायची. आता आपण ह्यामध्ये वाटून वाटलं होतं की नाही ते टाकू सगळं मिक्सरमध्ये. परतून ठेवायला. आता हे चांगलं परतलं आहे. आता आपण ह्यामध्ये ना ही भाजी आपण वाटून घेतली होती ना चाकवताची, मिक्सरमध्ये वाटून घेतली. आता हे टाकूया फोडणी.
आपण हे पाणी टाकूयात. आता आपण ह्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकणार आहोत. चांगली 2-3 पाणी धुवून घेतली मी निसून. तर ह्यामध्ये टाकायची ह्या भाजीमध्ये. हाटी भाजीमध्ये हरभरा डाळ टाकली ना चांगली लागते. ह्याला बारीक गॅसवरती असं आपण 5-10 मिनटं शिजून घ्यायला आहोत. 10-15 मिनटं बारीक गॅस करायचा. 10-15 मिनटं हे ना असं झाकण ठेवून शिजून घ्यायची. आता ही आपली हाटवी भाजी झाली आहे. अशी मधून जरा तिला हलवायला लागते. 10-15 मिनटं ठेवली मी. असं बारीक गॅसवर ठेवायची. म्हणजे चांगली आतली डाळ पण चांगली शिजते आणि ते हे पण चांगलं शिजतं. भाजी पण चांगली शिजते. मधून अशी हलवायची तिला. म्हणजे खाली बेसन पीठ टाकले ना लागू शकतं ते. आपली हाटवी भाजी तयार झाली आता. हे